गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। अजित मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी सासवड जिल्हा पुणे व अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड यांच्या विरुद्ध फसवणुकी प्रकरणी माजी आमदारासह संचालक व व्यवस्थापन समितीवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मौजे गणेगाव दुमाला येथील सचिन गरुड व दोन इतर यांना 2019 मध्ये व्यवसाय वाढीसाठी कर्ज हवे असल्याने त्यांनी अजित मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी सासवड व अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड यांच्याकडे दोन वेगवेगळे कर्जासाठी मागणी केली असता सदर बँकेने शेतकरी बांधव सचिन गरुड यांच्या गणेगाव दुमाला येथील जमिनीचे गहाणखत करून घेत अनेक कागदपत्रे घेतले होते। मात्र त्यानंतर सदर अजित मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी सासवड व अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड या दोन्ही बँकांकडून त्यांना कर्ज होईल असे सांगण्यात आले होते। वेळोवेळी टाळाटाळ करत राहिले। मात्र दरम्यान एका कर्जात 40 लाख तर एका कर्जात 25 लाख असे 65 लाख रुपये कर्ज मंजूर करून त्याबाबत जमिनीवर बोजा लावून कर्जदारांच्या कर्जाची रक्कम त्यांना न देता सर्व पतसंस्थेचे संस्थापक, चालक, व्यवस्थापक यांनी संगनमत करून स्वतःच्या खात्यामध्ये वर्ग करून घेतली आहे। तर सदर कर्ज होत नसल्याने सचिन गरुड त्यांच्या शेती कामात व इतर कामात व्यस्त राहिले असताना सन 2023 मध्ये त्यांना कर्ज थकल्याने जमीन जप्तीचे नोटीस आली असता त्यांनी तहसीलदार कार्यालय येथे जाऊन चौकशी केली असता सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला। त्यानंतर त्यांनी याबाबत शिरूर न्यायालयात दावा दाखल केला असता न्यायालयाने याबाबत योग्य सुनावणी घेत शिरूर पोलिसांना सदर प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। याबाबत सचिन बाळासाहेब गरुड राहणार गणेगाव दुमाला तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी शिरूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार न्यायालयाच्या आदेशाने शिरूर पोलिसांनी माजी आमदार अशोक कोंडिंबा टेकवडे, दिलीप नारायण वाल्हेकर, बाळासाहेब काळे, अजिंक्य अशोक टेकवडे, विजया अशोक टेकवडे, दिनेश श्रीकांत घोणे, भूषण सुभाष गायकवाड, सतीश महादेव जाधव, प्रदीप दिगंबर जगताप, गणेश अंकुश जगताप सर्व राहणार सासगाव तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम हे आहे। तर जमिनीची सरकारी किंमत 2,72,12,000 असताना ती फक्त 64,50,000 किमतीत विक्री गेली। या प्रकरणी आपणास योग्य न्याय मिळाल्यास आपल्या कुटुंबासह अमर उपोषण करण्याचा इशारा शेतकरी बांधव सचिन गरुड यांनी दिलाय। नमस्कार, माझं नाव सचिन बाळासाहेब गरुड, राहणार गणेगाव दुमाला, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। मी अजित मल्टीस्टेटचे 2015 साली कर्ज घेतले होते। तर त्यातले काही भरले होते, काही राहिले होते। त्याच्यानंतर व्यवसायात अडचण आली, म्हणजे कच्चा माल कमी पडला, त्याच्यामुळे तो थोडा बंद पडला। नंतर 18 साली बँकेने परत स्वतःहून आम्हाला की तुम्हाला आणखी कर्ज देतो, तुम्ही बिनशेती करा, जमीन बिनशेती करा। ती आम्ही बिनशेती केली। बिनशेती केल्यानंतर त्यांनी दुसरी फर्म ओपन करायला सांगितली। तर पहिली आमची एक पार्टनर आणि दोघात होती। नंतर माझ्या मिसेसच्या नावावर फर्म ओपन केली, ते यशराज ॲग्रो फूड्स या नावाने। आणि त्याच्यासाठी मग कर्ज देतो म्हणून त्यांनी हे केले। मग आम्ही कर्ज मागणी अर्ज केला। आम्ही कर्ज मागणी अर्ज केला एक प्रकरणाचा 26/3/2019ला, दुसरा केला 28/3/2019ला 40 आणि 25 लाखाचा। तर त्यांनी त्याची मंजुरी 15/3/2019ला अगोदरच दिलेली होती ठराव क्रमांक 4 नुसार। आणि मग आमचे 30/3/19ला मॉर्गेज केलं, म्हणजे गहाणखत करून घेतलं। 31ला 7/12वर लगेच फेरफार टाकून बोजा चढवून घेतला आणि पैसे तुम्हाला देतो म्हणले। पैसे दिलेच नाहीत, आज तगायत 1 रुपयाही दिला नाही। आणि सतत मागणी केली, पण आज देतो उद्या देतो, नंतर आम्ही बी विषय सोडून दिला, नाही झालं म्हणून। पण नंतर 1-2 वर्षानंतर आणखी त्यांची लेटर चालू झाल्यानंतर मग आम्ही चौकशी केली, तर ते कर्ज तसंच होतं। आणि पैसे त्यांनी परस्पर कुठलीही संमती मिसेसची न घेता किंवा माझी न घेता डायरेक्ट पैसे त्यावेळेस त्या फर्मला, म्हणजे यशराज ॲग्रो फूड्स या फर्म्सला आंध्रा बँक हडपसर शाखा, तिथं अकाउंट नंबर ते दिलेला होता आणि त्यात पैसे टाकण्याचे त्यांची हे होते, ठरले होते आमचे। त्यात 1 रुपयाही आज तागायत आला नाही। परस्पर त्यांनी पैसे वळती करून घेतले आणि आज त्याच जमिनीचा त्यांनी परत निलाव काढला आहे, पहिली बी खाते क्लोज न करता। तर आणि जमिनीची आजची व्हॅल्युएशन 2,72,12,000 आहेत आणि त्यांनी गव्हर्मेंट व्हॅल्युएशन काढले 62 लाख, 66,50,000ला त्याचे हे केलं, काय निलाव केलेला आहे। तर
हे झालं आत्ताची परिस्थिती. पण आम्ही नंतर पोलीस स्टेशनला दोन वर्षे वाऱ्या घातल्या, कुठंही आम्हाला न्याय मिळाला नाही. शेवट कंटाळून कोर्टात गेलो. कोर्टात गेल्यानंतर कोर्टात सुनावण्या झाल्या, सगळे कागदपत्रांची तपासणी होऊन 12/9ला माननीय कोर्टाने आम्हाला न्याय दिला. त्या न्यायात डायरेक्ट त्यांच्यावर FIR दाखल करण्याचे आदेश दिले कोर्टाने, आणि ते आदेश देऊन आता सोमवारी गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावर. पण या मधल्या पिरियडमध्ये बी त्यांनी आम्हाला इतका त्रास दिला की आम्ही किती पत्रव्यवहार केले, पोलीस स्टेशनला दिलं, सगळं केलं, पण ते कसेच ऐकाय तयार नव्हते. ते डायरेक्ट धमकी द्यायचे. अशोक टेकवडे, त्यांचे ते सतीश जाधव व्यवस्थापक, की तुम्ही काहीही करा, आम्ही भाजपमध्ये आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही, मुख्यमंत्री आमचाच आहे, तुम्ही आम्हाला काहीच करू शकत नाही, तुम्ही काही करा, तुम्हाला रस्त्यावर आणणार म्हणजे आणणार, तुमचे 1 गुंठा बी जमीन ठेवणार नाही, हे अशा त्यांनी धमक्या दिल्या. आम्ही न्यायालयाने आम्हाला न्याय दिलेला आहे. आणि यामध्ये आता माझी माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की या सहकार विभागात स्वतः लक्ष द्यावे, कारण सहकार विभाग सगळा पैशावर चालतो या, की हे काय करतात, कुठल्याही कागदपत्राची शहानिशा न करता DDR झाले, त्याच्यावरचे विभागीय आयुक्त, हे सगळे लोक आहेत ना, कुठल्याही कागदपत्राची शहानिशा न करता या लोकांच्याकडून पैसे घेऊन 101 वसुली दाखला, निलावाचे, हे सगळे ऑर्डर बिन ह्याच्यात देऊन टाकतात. आम्ही त्यांच्याकडे बी आंदोलन केलं होतं, काहीही फायदा झाला नाही. तर मुख्यमंत्र्यांना माझी हात जोडून विनंती आहे की या सहकार विभागात एक तर लक्ष ठेवा, नाही तर ह्यांच्याकडून अधिकार काढून कोर्टाकडे द्या. त्याशिवाय या सामान्य लोकांचं जगणं सुसह्य होणार नाही. इतका हे लोक त्रास देतात. ह्यांना फक्त सहकाराच्या गोंडस नावाखाली ही खाजगी सावकारकी करतात हे सगळे पतसंस्थावाले, आणि सगळे पतसंस्थावाले आमदार, खासदार, माजी आमदार हेच लोक आहेत. त्याच्यामुळे सामान्यांना न्याय मिळत नाही. तर ह्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी एक विशेष लक्ष द्यावे अशी विनंती आहे, आणि आमच्या कुटुंबाला भेटण्यासाठी वेळ द्यावा, कारण आम्हाला सत्य परिस्थिती तुम्हाला सांगायची आहे. आमचं कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे. आणि आणखी एक मुद्दा राहिला, आमच्या जमिनीची 2,76,12,000 रुपये हे सरकारी किंमत आहे दुय्यम निबंधक कार्यालयातली आजची. तरी त्यांनी 62 लाख रुपये सरकारी किंमत केली आणि 64,50,000ला त्याचा निलाव मारलेला आहे. तो निलाव बी कायम करण्याच्या नादात आहेत, प्रयत्नात आहेत. आणि याच्या अगोदर बी त्यांनी 2-3 निलाव मारलेले आहेत. आणि मागासवर्गीय जामीनदार होता त्याला डायरेक्ट भूमिहीन केलेलं आहे. त्यामुळं आणि एक अल्पभूधारक आहे त्यांना बी भूमिहीन केलेलं आहे. म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती आहे की आमच्या कुटुंबाला भेटण्यासाठी वेळ मिळावा. आणि ह्या सहकारांच्या नावाखाली ही जी लोक मस्ती आलेली आहे ना, हे माझे आमदार अमुक तमुक, हे तुमच्याच बरोबर आहेत. हे लोक तुम्हाला बदनाम करता येतं. त्यांचं हे लोक तुम्हाला बदनाम करून गोरगरीब लोकांना म्हणजे जगणं मुश्किल केलं. ह्यांना फक्त जमिनी किंवा पैसा एवढंच पाहिजे. गुंडगिरीची भाषा बोलतायत, म्हणजे आमच्या जीवाला कधीही धोका होऊ शकतो. त्यामुळं आम्हाला एक तर संरक्षण पाहिजे. अशोक टेकोडे म्हणजे हा एकदम गुंड माणूस आहे. एवढंच माझं सांगणे, आम्हाला भेटायला वेळ द्यावा. एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी रिजवान बागवान, पुणे. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.